जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण टी-वाय बी-कॉम सेमिस्टर 6 2019 क्रेडिट पॅटर्न मधील 362 ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर नंबर सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी कृपया आपण हे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जेणेकरून आपल्याला परीक्षेत जास्तीत जास्त मार्क हे मिळून जातील. तसेच बाकीच्या विषयांचे देखील व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहे. त्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून आपल्याला सर्वच विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क पडतील. चला तर मग आपण सुरुवात करूया की ॲडव्हान्स अकाउंटिंग सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 362 ॲडव्हान्स अकाउंटिंग सेकंड या विषयाची विद्यापीठाची परीक्षा 70 मार्कांची होणार आहे. या विषयाला पासिंगसाठी तुम्हाला किमान 28 मार्कांची आवश्यकता आहे. त्यामध्ये तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी टाइम ड्युरेशन 2.5 तासाचा असणार आहे. या विषयाचे क्वेश्चन पेपर फक्त इंग्रजी माध्यमातून मिळणार आहे. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया. त्यापूर्वी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे, ते काळजीपूर्वक बघा. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं इन्स्ट्रक्शन आहे की क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे, क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड आणि फोर्थ या 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे एकूण तुम्हाला परीक्षेत 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी आहे. क्वेश्चन नंबर सेकंड, थर्ड, फोर्थ अशा 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. चला तर मग आता बघूया आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे. तर क्वेश्चन नंबर 1 हा आहे ए मध्ये. त्यामध्ये ए, बी, सी, डी असे 4 उपप्रकार करून देण्यात आलेले आहे. क्वेश्चन नंबर 1 ए हा फिल इन दी ब्लँक्स असणार आहे. इथे तुम्हाला 7 एम-सी-क्यू क्वेश्चन विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही 5 प्रश्नाची उत्तरं लिहायची आहे. त्यासाठी तुम्हाला 5 मार्क असणार आहे. क्वेश्चन नंबर 1 बी हा ट्रू और फॉल्स असणार आहे. यामध्ये पण तुम्हाला 7 सेंटेन्सेस दिले जातील. त्यापैकी कोणतेही 5 सेंटेन्सची आन्सर तुम्ही लिहायची आहे. त्यासाठी 5 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 सी हा मॅच द पेअर्स असणार आहे. म्हणजे इथे जोड्या लावा सांगितलेला आहे. वेगवेगळे कायदे किंवा अजून काही महत्त्वाच्या कन्सेप्ट असतील तर ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर मॅच द पेअर्स सुद्धा तुम्हाला 5 मार्काला असणार आहे. तर क्वेश्चन नंबर 1 डी हा शॉर्ट नोट्सचा असणार आहे. इथं 6 पैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला एकूण 15 मार्क असणार आहे. असे मिळून क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला टोटल 30 मार्कांचा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे काही फिल इन दी ब्लँक्स, ट्रू और फॉल्स सांगितलेले आहे, ते 7 पैकी 5 लिहायला लावलेले आहे. तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही 7च्या 7ही प्रश्नाची उत्तरं लिहा, जेणेकरून कोणतेही 5 बरोबर जे काही आन्सर असतील ते कन्सिडर केले जातील. क्वेश्चन नंबर सेकंड हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असणार आहे, जो कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर रिलेटेड असणार आहे. म्हणून फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असं आपण त्याला म्हणूया. त्यासाठी तुम्हाला 20 मार्क आहे. तर क्वेश्चन नंबर 3 हा तुम्हाला रेशो एनालिसिस वरती असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 20 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हा ब्रांच अकाउंटिंग रिलेटेड असणार आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 20 मार्क असणार आहे. तर तुम्हाला फायनल अकाउंट, रेशो एनालिसिस आणि ब्रांच अकाउंट या 3 टॉपिकपैकी कोणत्याही 2 टॉपिकचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे. त्यासाठी तुम्हाला प्रत्येकी 20-20 मार्क आहे. 20 गुणिले 2 ओके. 20 गुणिले 2 40 मार्क होतील आणि पहिल्या प्रश्नाला 30 असे मिळून 30 प्लस 40 एकूण 70 मार्कासाठीचा हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असणार आहे. ओके. सो आपल्याला तुम्हाला आता फॉर्मॅट कळाला असेल. आता क्वेश्चन नंबर 1 डी मध्ये तुम्हाला कोणत्या शॉर्ट नोट्स विचारल्या जातील त्याची माहिती आपण बघूया. यामध्ये बघा, सगळ्यात प्रथम पहिली शॉर्ट नोट्स आहे कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी, जी 1 नंबरच्या चॅप्टरवर दिलेली आहे. 2 नंबर आहे नीड ऑफ ब्रांच अकाउंट. तिसरा आहे फॉरेन्सिक अकाउंट. यामध्ये तुम्हाला फॉरेन्सिक अकाउंटिंगच्या कन्सेप्ट, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचे नीड किंवा बेनिफिट अशा नावाने पण तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाईल. पण नुसतं जर का फॉरेन्सिक अकाउंटिंग जर का विचारलं, तर तुम्ही ही बाकीची सगळी माहिती त्यामध्ये मेन्शन करू शकता. पुढे आहे पंचसूत्री ऑफ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हा एवढा काही मला नव्याने वाटत नाही किंवा एवढा काही इम्पोर्टंट क्वेश्चन्स वाटत नाही. 5 नंबरचा प्रश्न आहे डेरिव्हेटिव्हज किंवा त्या रिलेटेड सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न मी पुढे टाकलेले आहे. तुम्ही त्याचा विचार करू शकता. पुढे आहे फायनान्शियल स्टेटमेंट एनालिसिस, जो लास्ट नंबरचा चॅप्टर आहे त्या रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे. नंतर आहे अकाउंटिंग फॉर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे. त्याच्यानंतर 8 नंबरची पण महत्त्वाची आहे अकाउंटिंग फॉर डेरिव्हेटिव्हज कॉन्ट्रॅक्ट्स, जे इथे 5 नंबरला विचारलं त्यालाच अनुसरून हा
8 नंबरची शॉर्ट नोट्स आहे. पुढे आहे ब्रांच अकाउंटिंग रिलेटेड इंडिपेंडंट ब्रांच. जे काही ब्रांचचे वेगवेगळे टाइप्स आहे, क्लासिफिकेशन आहे, त्याच्यातला हा एक महत्त्वाचा टाइप्स आहे. पुढचा आहे लास्ट नंबर चॅप्टरवर ऑब्जेक्टिव्हज ऑफ रेशो एनालिसिस. नंतर आहे 1 नंबर चॅप्टरवर अलोकेशन ऑफ प्रॉफिट ॲज पर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट. हा काही एवढा महत्त्वाचा नाहीये, पण तरी पण तुम्ही तो करून ठेवायला हवा. नेक्स्ट नंबर 12 नंबरचा क्वेश्चन आहे क्लासिफिकेशन ऑफ ब्रांचेस फ्रॉम अकाउंटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. महत्त्वाचा प्रश्न आहे. शॉर्ट नोट्सला पहिल्या 6 मध्ये कदाचित विचारला जाऊ शकतो. पुढे आहे मीनिंग ऑफ रेशो एनालिसिस. एक तर रेशो एनालिसिस, त्याचं अकाउंटिंग, त्याचे ऑब्जेक्टिव्ह किंवा या ठिकाणी नुसतं मीनिंग ऑफ रेशो एनालिसिस असा पण प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर वेगवेगळे रेशो एनालिसिसचे जे काही टाइप्स आहे, त्याच्यापैकी प्रॉफिटेबिलिटी रेशोचे टाइप्स तुम्हाला एक्सप्लेन करायला कदाचित विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आत्ताच्या जमान्यात महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे, यूज ऑफ एआय इन अकाउंटिंग. ओके. हा शॉर्ट नोट्स तुम्ही डेफिनेटली करूनच ठेवा. ओके. त्यानंतर 16 नंबरची शॉर्ट नोट्स आहे, फीचर्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी जी 1 नंबर चॅप्टर रिलेटेड आहे. नंतर ऑब्जेक्टिव्हज ऑफ ब्रांच अकाउंटिंग. मी जे मगाशीच तुम्हाला सांगितलं, की ब्रांच अकाउंटिंग त्याच्या रिलेटेड किंवा फॉरेन्सिक अकाउंटिंग रिलेटेड तुम्हाला वेगवेगळे पॉइंट सांगितले, ते तुम्ही इथे करून ठेवा. नंतर आहे रेशो एनालिसिस. ओके. रेशो एनालिसिसचे टाइप्स, त्याची कन्सेप्ट, त्याचे ऑब्जेक्टिव्ह हे पण महत्त्वाचे काही प्रश्न आहेत. तेवढे तुम्ही करून ठेवा. याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत, की कोणती शॉर्ट नोट्स विचारली जाईल. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला 20 मार्काला जो काही रेशो एनालिसिसचा प्रॉब्लेम विचारला जातो, तर त्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट कदाचित दिलं जातं. काही महत्त्वाच्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण दिल्या जातात. त्यावरून तुम्हाला स्टॉक टर्नओव्हर रेशो, डेटर्स टर्नओव्हर रेशो, क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, करंट रेशो, लिक्विड रेशो आणि ऑपरेटिव्ह रेशो असे जवळ-जवळ 8 ते 9 पद्धतीचे जे काही रेशो आहे, ते तुम्हाला विचारले जातील. एवढ्या रेशोचे तुम्ही फॉर्म्युले पाठ करून ठेवा. त्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, तेवढ्या जरी तुम्ही सॉल्व्ह केल्या, तरी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स हे पडून जातील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हा तुम्हाला ब्रांच अकाउंटिंग रिलेटेड आहे. ज्यामध्ये तुम्हाला ब्रांचचं स्टॉक अकाउंट मेंटेन करायचं आहे, ब्रांच डेटर अकाउंट मेंटेन करायचं आहे. नंतर ब्रांच पेटी कॅशबुक अकाउंट तयार करावं लागेल, ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करावं लागेल, ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट तयार करावं लागेल आणि ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावं लागेल. असं जवळ-जवळ 20 मार्कासाठीचा तुम्हाला हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये टी-वाय बी-कॉम सेमिस्टर 6 मधील ॲडव्हान्स अकाउंटिंग सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन आपण स्टडी पर्पजसाठी बघितलेले आहे. अशाच नवीन-नवीन विषयासह, नवीन-नवीन व्हिडिओसह आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत. तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अद्ययावत माहिती मिळवायची असेल, तर आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बाकीच्या विषयांच्या व्हिडिओ देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल. चला तर मग आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.